प्रिन्स इलेव्हन कासरवडली विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन. दोन्ही संघ प्रोफेशनल खेळ संघ म्हणून ओळखले जातात. ग्रामीण बिग बॅश लीग चे दोन्ही संघ. मी विनंती करेन सन्माननीय राजेश कंडा यांना, त्यांनी आपण मॅन ऑफ दी मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे. सामना चालू होतोय. फुलटा चेंडू, मात्र कुठेतरी जरी चुकी करतायत फलंदाज. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाजाचं नाव भावेश येतोय, क्रमांक 1 चा गोलंदाज. स्ट्राइकला अभिषेक, नॉन स्ट्राइकला डेन्झिल. सुंदर असा फटका, झेल असू शकतो, मात्र चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाला संधी होती 50 रुपये कमवायची, मात्र संधी हुकलेली आहे. चेंडू सीमारेषा पार. षटकार. महड संघाचा चेतन आक्रमक फलंदाज या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पटकावले आहे. महड संघ तुम्ही कुठेही जायचं नाही, तुमचा लगेचच मॅच होणार आहे या चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघाबरोबर. तर अभिषेक ज्याची ओळख आहे हार्ड हिटिंग करायची, तीच हार्ड हिटिंग दाखवत असताना अभिषेक जॉन मार्क. षटकार. धावसंख्या 6 बिनबाद. पुन्हा एकदा भावेश. सुंदर असा चेंडू स्कूप मारण्याच्या प्रयत्नात होते अभिषेक, मात्र चेंडू निर्धाव जातोय. बॅटचा आणि बॉलचा काहीचा संपर्क साधत नाही. धावसंख्या स्थिर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झाल्या ती 6. माझे साथी गुणलेखक चेतन गवास. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्न, मला वाटतं बॅट चिक्काडा लागली होती. प्रसाद तांडेल कुठेतरी चुकी करत असताना चेंडू निर्धाव जातोय. बॅट ची मला वाटतं गरज आहे अभिषेक यांना. बॅट चेंज करायची आहे. चोकोबार संघाचे व्हॉलंटियर्स मी विनंती करतो, बॅट घेऊन जायचं आहे. मॅक्सवेल कंडा. पुनश्च एकदा सज्ज होतोय भावेश तो अभिषेक. सुंदर असा फटका, मात्र गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कासरवडली संघाकडून. 4 धावांसाठी हीच ओळख आहे, हीच ताकद आहे अभिषेकची. वैयक्तिक 1 षटकार आणि 1 चौकार खेचलेला आहे. येस आसिफ. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 12. अभिषेक वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळत आहे.
तर षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते बिनबाद 12. सलामीची जोडी अभिषेक व डेन्झिल अजूनही तटस्थ. गोलंदाजाचं नाव राहुल, नाम तो सुना होगा. आकाश रिपट त्यांना कानमंत्र देत असताना पुन्हा एकदा सज्ज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू डेन्झिल साठी. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून लावलाय. चेंडू आउट, सीमारेषा पार करतो षटकार. ही ताकद आहे, ही ओळख आहे उत्तन संघाची. एनपी स्पोर्ट्स उत्तन. पुन्हा एकदा सज्ज. सुंदर असा चेंडू. आता मात्र काहीसा बॅट्समनला ओळखलं होतं. हलकीशी उचली घेतली होती. गुडलँड स्पॉट्स वरून टाकलेला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 18. सलामीची जोडी अजूनही बॅटिंग क्रीज वरती आहे. आखोडब्याचा चेंडू सरळ भिरकावून लावला आहे आणि क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कासर उडवली संघाकडून. एखाद्यावर समाधान म्हणावं लागेल एनपी स्पोर्ट्स उत्तम संघाला. धावसंख्या 19. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल अभिषेक साठी. आखोडब्याचा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 20 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल. आखोडब्याचा चेंडू सरळ भिरकावला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षक गचाळ असा. तिसऱ्या धावसाठी प्रयत्न होता मात्र अभिषेक यांनी नकार दिला होता. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 22 या धावसंख्येवरती. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केले आहेत राहुल यांनी. पुन्हा एकदा सज्ज. 8 ते 10 पावलांचा रनअप. आखोडब्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव येते. या एका अवांतर धावाने धावसंख्या होऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज राहुल. 8 ते 10 पावलांचा रनअप. पंचांच्या डावीकडून एकदा मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेने. एखाद्यावर समाधान मानावं लागेल अभिषेक याला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना प्रिन्स 11 कासरवडवली विरुद्ध एनपी स्पोर्ट्स उत्तन. पुन्हा एकदा सज्ज राहुल. आखोडब्याचा चेंडू फटका कन्वर्ट करू शकले नाही. एखाद्यावर समाधान मानावं लागेल. षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती बिनबाद 25 एनपी स्पोर्ट्स उत्तन. तो म्हणजे प्रिन्स 11 कासरवडवली विरुद्ध एनपी स्पोर्ट्स उत्तन. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं. चेंडू द्यायचा आहे. चेंडू चांगला असा षटकार पाहायला भेटला. म्हणजे बघतोस काय रागानं
आणि षटकार मारलाय वाघानं. या 6 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होतो तो म्हणजे 31 धावा 31. पुन्हा एकदा सज्ज होतोय भावेश. पुन्हा एकदा चांगलासा फटका हलक्यातून ढकलून काढला जातो. तात्पुरते क्षेत्ररक्षण येतंय. एका धावावरती समाधान मानलं जातं आणि एका धावांनी मात्र धावसंख्यात भर होते ते म्हणजे 32 धावा. चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 2. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत भावेशाच्या षटकामधले. पुन्हा एकदा सज्ज होते भावेश. भावेश टू अभिषेक. चांगलासा चेंडू पुन्हा त्याच दिशेमध्ये मिडविकेटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण मात्र खराब तेवढीच. आणि 4 धावेसाठी चौकार येताना दिसतोय. चोकोबार चौकार आणि कमोन डीजे. सर्व बॅटर्सना सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 षटकार खेचा आणि 500 रुपये कमवा. आणि प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. सीमारेषा बाहेर कॅच पकडा आणि 50 रुपयाचं पारितोषिक पटकवा. पुन्हा एकदा सज्ज भावेश. अभिषेक आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा भावेश सज्ज होतोय. सुंदर असा फटका. पुन्हा एकदा चेंडू दन 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 दन. चौकार. चोकोबार चौकार. डीजे सुसाट वारा सुटलाय आणि त्याचा फायदा उचलत असताना अभिषेक. चौकार षटकारांची हाणामारी चालू आहे. पुन्हा एकदा मारला चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये जातो. 1 बाउन्स. चेंडू फील्ड करेपर्यंत सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 2 धावेने मात्र धावसंख्यात भर होते ते म्हणजे 42. शेवटचा चेंडू असेल भावेशाच्या षटकामधला म्हणजे 1 to go. त्याला सामोरी जाईल तो म्हणजे अभिषेक. शेवटचा चेंडू आहे भावेशांच्या गोलंदाजीतील. पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डावीकडून बिमर. आणि रनआउटची संधी होती. आत्महत्या केली आहे अभिषेक यांनी आणि नोचा इशारा येतोय पंच मिलिंद बावकर यांचा. याच्या नंतरचा चेंडू असेल तो फ्रीड पण मात्र एक मोठा आदरा बसतोय अभिषेकच्या रूपानं. पण मात्र एक गया तो दुसरा गया. खुद गब्बर मॅक्नुअन गोविंद. ताजा बातपांचा नाही. भीमर चेंडू होता. मला वाटतं स्वतःला सावरू शकले नाही अभिषेक आणि नोचा इशारा आला होता. फ्रीडची संधी. पुन्हा एकदा सज्ज होते भावेश. शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका. चेंडू मैदानामध्ये. याचा आता आपण मधुर संगीत ऐकलं ते म्हणजे लाईन मारणे का नाही होगी तेरी दांडी गुल. हेच आहे एक क्रिकेटने वेड लावून दिलाय सर्व
खेळाडूंना चांगली अशी स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला. चोकोबार ग्रुप आयोजित भव्य अशी टेनिस क्रिकेट स्पर्धा नायगाव कोलीवाडा या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे आणि स्पर्धा सुद्धा पर्व पहिलं. चांगलंसं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटते. प्रेक्षकांसाठी मात्र एक सूचना आहे की षटकाराच्या बाहेर तुम्ही झेल पकडा आणि 50 रुपयाचं पारितोषिक. आई तुझ्या कोपऱ्याने दिली या मग दादाची भक्तांची लागली राग. नवीन फलंदाज मॅकमिलन गोविंद येतोय. यस, नक्कीच चोकोबार संघाचा व्हॉलेंटियर प्रतीक कोहली याने पाणी पुरवलं आहे मैदानामध्ये. खेळाडूंकरता आपले सुद्धा धन्यवाद. गोलंदाजाचं नाव, गोलंदाज नेम सांगायचं आहे. स्वप्नील भौमिक, तौफिक. येस, गोलंदाजाचं नाव तौफिक, क्रमांक 4 चा गोलंदाज. धावसंख्या आहे ती 49. चला, टॉफिक येतोय, सामोरे जाईल तो म्हणजे मॅकमिलन गोविंद. एकदा पहिला चेंडू मागे चांगलासा फटका पाहायला वाटतो. 1 बाउन्सने चेंडू सरळ दन 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 करून निघून जाईल तो मध्ये 4 धावेसाठी. डीजे सुंदर अशी फलंदाजी आल्या मॅकमिलन गोविंद यांनी ठसा उमटवला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा सज्ज तौफिक पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात. झेल असू शकतो, झेल खाली क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं चेहऱ्यावरती आदळलाय, दुखापत झालेली दिसते. धावसंख्या झाली ती 55. क्षेत्ररक्षकाला थोडस दुखापत झाल्यामुळे सामना थांबवला होता आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय मॅकमिलन गोविंद. आनंदवाडीचा तो चषक आणि त्या चषकामध्ये खेळली गेलेली होती ती 49 धावांची खेळी. सुंदर अशी फलंदाजी, एक हाती सामना फिरवला होता मॅकमिलन गोविंद यांनी. डिंगडॉंग संघाविरुद्ध 96 धावांचा पाठलाग करत असताना 6 षटकांमध्ये मॅकमिलन गोविंद यांची ती 49 धावांची खेळी. पुन्हा एकदा सज्ज होतोय तौफिक मॅकमिलन गोविंद साठी. आखू डब्याचा चेंडू, कायसा अंदाज चुकलाय मॅकमिलन गोविंद यांचा. जीवदान तर दिले मॅकमिलन गोविंद याला.
बघूया आपल्या संघासाठी कितपल मजल मारतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 55. 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या आहे ती म्हणजे NP स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना 55. खूपच सुंदर असे सामने रंगताना दिसत आहेत आपल्याला. चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला भेटते प्रत्येक सामन्यांमध्ये. पुन्हा एकदा सज्ज तौफिक मॅकमिलन गोविंद साठी सुंदर असा चेंडू, मात्र तितकाच सुंदर असा फटका, चोकोबार षटकार. चला धन्यवाद डीजे. चोकोबार षटकार येताना पाहिला आपण. आता पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये आकुटप्प्याचा चेंडू होता, तत्पुरती खाली क्षेत्ररक्षण येतंय. एका धावेवरती समाधान मानलं जातं आणि एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होत होतं म्हणजे 62 धावा. शेवटचा चेंडू असेल टॉफिक याच्या षटकामधला शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 62. डेन्झिल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती 8 चेंडू 21 धावांचं योगदान दिले आहे आतापर्यंत. नाबाद खेळत आहेत. आकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न घातकी ठरू शकते. अजून धावांची पुन्हा एकदा 3 धावा पूर्ण केल्या. चौथ्या धावाचा प्रयत्न आणि 4 धावा आरामात पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला या दोन्ही फलंदाजांदरम्यान आणि धावसंख्या येऊन पोहोचते ती 66. षटक संपते 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 66 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमॉन डीजे. गोलंदाजाचं नाव गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गुरु, उल्लू, गोलू. गोलू येतोय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक मॅकमिलन गोविंद साठी आणि बॅटची कडा लागून प्रसाद तांडेल कुठलीच चुकी करणार नाही आणि मॅकमिलन गोविंद यांना परतावा लागेल. एक मोठा आदरा बसतोय. वैयक्तिक 13 धावसंख्येवर बाद होतोय मॅकमिलन गोविंद. धावसंख्या 66 असताना दुसरा आदरा बसतोय NP स्पोर्ट्स उत्तम संघाला. नवीन फलंदाज स्वरूप येतोय. नवीन फलंदाज पाहूया स्वरूप किती या धावसंख्येला किती स्वरूप देतो ते. चांगलासा सामना पाहायला भेटतो आपल्याला. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना रंगताना दिसतोय तो म्हणजे NP स्पोर्ट्स उत्तन प्रथम फलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षणासाठी आहे तो म्हणजे प्रिन्स 11 कासरवडवली. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव येताना दिसतोय चेंडू. गोलंदाज आहे तो म्हणजे गुळू. तो त्या कासरवडोली संघाचा स्वतः संघनायक आहे. स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे शेवटचं षटक हाताळण्याचं आणि ती जिम्मेदारी मात्र पार पडताना दिसतोय. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आणि एसटी रक्षकाने चुकी केली. त्या चुकी मुले 1 धाव येताना दिसते. एका धावेने धाव संख्यात भर होते ती म्हणजे 67. 3 चेंडू फेकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत.
शेवटचे 3 चेंडू बाकी. गोलंदाज गोळू. डेन्झिल साठी आणि पुन्हा एकदा डेन्झिल. सुंदर असा फटका. चोकोबार षटकार. जय जय साहेबांना विषय पटला ना भाई माझा जन्मातून सुटला. धन्यवाद डीजे. चांगलंस. आता मात्र 3 चेंडू मात्र चांगलेसे हाताळले होते गुलानी. 4था चेंडू मागे मार खाताना दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होते 5वा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू होता आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं जाते ते म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. चोकोबार षटकार. डीजे पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा संधी आहे डेन्झिल याला. 3 चेंडू 3 षटकार खेचा आणि 500 रुपये कमवा. आतापर्यंत 2 चेंडू 2 षटकार खेचलेले आहे. शेवटचा चेंडू आहे गोलू यांचा. एक संधी आहे. हॅट्रिकची संधी. आणि आता मात्र पुन्हा एकदा हुकली आहे हॅट्रिकची संधी. सिंगल धाव येताना दिसते लेग बायच्या स्वरूपामध्ये. षटक संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 80. 81 धावांचा डोंगर उभा केलाय प्रिन्स 11 कासरवडी संघाला. 30 चेंडू आणि 81 धावा. ये मावशे
तर क्षेत्ररक्षण सजून घ्या. नूतन संघ धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24. पहिलं षटक समाप्त होत आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे प्रिन्स 11 कासरवडोली संघाची 24. दुसरं षटक घेऊन येते म्हणजे रायनल येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं आणि त्याला सामोरे जाईल तो म्हणजे मोहित. रायनल हितूर नवीन गोलंदाज प्रोफेशनल खेळाडू. सलामीची जोडी अजूनही मैदानात उपलब्ध आहे. धावसंख्या ती 24 बिनबाद 24. मोहित मात्र पॅचची कडा लागली होती मात्र मॅकमिलन गोविंद यांच्या हातातून निसटलेला आहे चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सज्ज रायनल इतूर. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर सुंदर असा चेंडू टाकला होता. बॅटची कडा लागली होती. सन्माननीय ज्ञानेश्वर भोंडोरी यांचं देखील आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी रायनल इतूर. चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रायनल मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होतो रायनल टू मोहित. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मोहितला चेंडू काही समजून नाही आला आणि सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव येताना दिसतोय. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी केली रायनल इतूर यांनी. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. सुपर बॉलिंग हीच ओळख आहे रायनल इतूर यांची. अनेक उत्कृष्ट गोलंदाजाचे सुंदर असा चेंडू मात्र तेवढाच सुंदर असा फटका. चोकोबार षटकार. हे शर्यत एकदा होऊन जाऊ दे. डोळ्यांनी आता साऱ्यांना पाहू दे. आम्हीच घालतो राडा. आम्हीच घालतो राडा. नाही बुलट सोडा नको तो घोडा. दादा मला आवडतो बैलगाडा. नाही बुलेट सोडा नको तो घोडा. सीमारेषेच्या बाहेर ज्यांनी कॅच पकडला तो जर प्रेक्षक असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. 50 रुपयाचा पारितोषिक आहे. खेळाडूंना ती संधी नाही आहे. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग सुपर कमबॅक. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 30. रायनल इतूर सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. मोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानात उपलब्ध. फुलटच चेंडू आणि फुलटच चेंडूला थारा नाही. चेंडू सीमारेषा पार. षटकार. ग्रेट बॅटिंग. मोहन बैलगाडा. बुलट सोडा नको तो घोडा. दादा मला आवडतो बैलगाडा. बुलट सोडा नको तो घोडा. आवडतो आम्हाला बैलगाडा. टीट फॉर टॅट ज्या प्रकारे उत्तम संघाने फलंदाजी केली. 81 धावांचा डोंगर उभा केला. त्याच प्रत्युत्तर देत असताना इट का जवाब पत्थर से, बॉल का जवाब बॅट से. सुंदर अशी फलंदाजी या दोन्ही फलंदाजांदरम्यान. आकाश रिपट व मोहित वैयक्तिक 12 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत आणि आकाश वैयक्तिक 24 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. सुंदर अशी फलंदाजी या दोन्ही फलंदाजांदरम्यान. नवीन गोलंदाज स्वप्नील येतोय. क्रमांक 3 चा गोलंदाज स्वप्नील. धावसंख्या झाली ती 36. 81 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि आता 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. 18 चेंडू 45 धावांची गरज. 81 धावांचा आव्हान ठेवला आहे ते उत्तम संघाने.
चला सज्ज होते स्वप्नील. उलट चेंडू मात्र नोचा इशारा होतोय. भीमर चेंडू नोचा इशारा होतोय पंच तेजस कोळी यांचा. 1+1 धावसंख्या येऊन पोहोचते ती 38. फ्रीटचा इशारा येतोय पंच मिलिंद बावकर यांचा. पाहूया फ्रीटची संधी कितपत मजल मारतात मोहित. आतापर्यंत वैयक्तिक 2 षटकार खेचले आहेत मोहित यांनी. फ्रीट आहे या चेंडू मागे. मोहित याला सुवर्ण संधी आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंच मिलिंद बावकर यांचा. खरामशी गोलंदाजी म्हणावी लागेल. फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 39. स्ट्राईक चेंज झाली होती म्हणून तुम्ही क्षेत्ररक्षण चेंज करू शकता. पुन्हा एकदा ती चुकी. खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल उत्तम संघाकडून. बॅक टू बॅक 2 नावांतर धावा येतात. बॅक टू बॅक 3 नावांतर धावा येतात. आमचे गुणलेखक सांगतात चेतन गावस. स्वप्नील आतापर्यंत एकही चेंडू न टाकता 4 धावा खर्च केलेत स्वप्नील यांनी. खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वप्नील. स्वप्नील टू मोहित. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय. पुन्हा एकदा तीच चुकी. वारंवार तीच चुकी करतायत. डावेष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते. वारंवार तीच चुकी करतायत स्वप्नील. फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या झाली ती 41-41 विदाउट लॉस. सन्माननीय रमाकांत बोंडरी यांचं देखील आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात. पुन्हा एकदा आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला होता मात्र फ्रीट असल्या कारणाने एक धाव काही रोखू शकला नाही उत्तम संघ. स्ट्राईक चेंज केली. सॉरी स्ट्राईक चेंज झाली कारणाने फिल्डर तुम्ही चेंज करू शकता. क्रिकेटचा नियम आहे. नियम क्रमांक 35. तर आतापर्यंत स्वप्नील यांचा 1 चेंडू टाकून झालाय आणि 1 चेंडू मागे स्वप्नील यांनी जवळजवळ 6 धावसंख्या खर्च केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे पण एकदा हलक्या हाताने ढकलून काढला जातो. तत्पुरती सिंगलला प्राधान्य दिलं जातं. सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये भर होते ते म्हणजे 43 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वप्नील. स्वप्नील टू मोहित. तेच तर पुन्हा एकदा तीच चुकी. डाव्याष्टीच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एक अवांतर धावा. धावसंख्या झाली 44. अजूनही सलामीची जोडी क्रीज मध्ये खेळत असताना पुन्हा एकदा तीच चुकी. वारंवार तीच चुकी होते गोलंदाजाची. स्वप्नील
आतापर्यंत स्वप्नील यांनी स्वप्नील यांनी 8 चेंडू राखून झाले आहेत. त्याच्यामध्ये फक्त 2 चेंडू लिगल डिलिव्हरी होती, 5 वाईट आणि 1 नो. लांब लचक असं षटक हे राहण्याल यांनी कानमंत्र दिला, त्याचा काही फायदा झाला नाही. अभिषेक यांनी कानमंत्र दिला, त्याचा देखील काही फायदा झाला नाही. आता मात्र खुद गब्बर मॅकमिलन गोविंद यांचा कानमंत्र कितपर्यंत सार्थ ठरतोय स्वप्नील साठी. पुन्हा एकदा सज्ज स्वप्नील टू मोहित. मात्र सुंदर असा टोळाला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, एका धावावर समाधान मानावं लागेल. आकाश रिपट पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. आतापर्यंत चांगलीशी रणनीती पाहायला भेटते कासरवली संघाकडून. सिच्युएशन नुसार खेळण्याची क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 46. सुंदर असा फटका, चोकोबार षटकार आणि संधी होती क्षेत्ररक्षक प्रेक्षकाला, मात्र हुकली आहे. धन्यवाद. चांगलीशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला आकाश मार्फत. षटकार चौकारांचा पाऊस पडायला घेतलाय. ऑन साइडला हो, सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डेन्झिल याचा सुंदर अशी फलंदाजी केली होती, तितकीच सुंदर अशी क्षेत्ररक्षण. जवळजवळ 5 धावसंख्या वाचवली आहे आपल्या स्वतःच्या संघासाठी. अजून एक चेंडू बाकी आहे. लांब लचक असं षटक. स्वप्नील याला वाटलं मला माझी षटक संपला आहे, पण मात्र एक चेंडू अजून बाकी आहे. धावसंख्या 53. अजून 13 चेंडू, 28 धावांची गरज. 50 धावांची पार्टनरशिप झाली आहे. 53 धावसंख्या लागली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला, ही ताकद आहे मोहित याची. चेंडू सीमारेषा पार, चोकोबार षटकार. अरे आमच्याची मिळायची ताकद या टक्क्यात नाही आणि माघार घेणं नाही. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या त्वरित. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे रायनल येतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय तो म्हणजे रायनल येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 59. 59. अजूनही 12 चेंडू 22 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना. दोन्ही संघ मातब्बर प्रोफेशनल खेळाडूंचा भरणा असलेला आहे दोन्ही संघ. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रायनाल इतूर. सुंदर असा चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. आकाश रिपट आकाश वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 32 धावसंख्या ठोकल्या आहेत. मोहित वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 19 धावसंख्या ठोकल्या आहेत. झेल असू शकतो. एक धाव पूर्ण, 2 धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदरशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला या दोन्ही फलंदाजांदरम्यान. अजूनही एकही गडी बाद झालेला नाही.
पार्टनरशिपचा विचार केला तर 62 धावांची पार्टनरशिप केलेली आहे. अजूनही 11 चेंडू 19 धावांची गरज. ऑन साइडला सुपर टायमिंग एक्सलंट अपना फटका 440 लॉट का प्रेक्षकांनी झटका. यायचं आहे, प्रेक्षकांनी यायचं आहे. 50 रुपयाचं पारितोषिक आपलं घेऊन जायचं आहे. चांगला असा जेल टिपला तुम्ही सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. त्या प्रेक्षकांनी 50 रुपयाचं पारितोषिक मात्र आपलं घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा 10 पॉइंटच्या दिशेने सुंदरसा मारला फटका. जातो. खाली क्षेत्ररक्षण येतं तात्पुरती सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते ते म्हणजे 70 धावा. त्या प्रेक्षकांनी यायचं आहे, ज्यांनी झेल टिपला त्यांनी यायचं आहे. 50 रुपयाचा आपला पारितोषिक काढलेलं आहे. प्लीज मित्रा यायचं आहे. आज पूर्ण दिवसामधून पहिलं पारितोषिक तू पटकवलं आहे. पुन्हा एकदा रायन अलीतून पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम चोकोबार षटकार. आहे नंबर 1 तो यार. अबे तू म्हणते त्याला सुपरस्टार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. ज्याने जेल टिपलाय तोच आला पाहिजे. प्रेक्षक जो ज्याने जेल टिपलाय तो त्यांनीच यायचं आहे. ज्याने जेल टिपलाय तो असू दे, तू कसा पण असू दे, पण तू ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून काढला जातो. तात्पुरती सिंगलला प्राधान्य दिलं जातं. नो चेंडू घोषित केला जातो तेजस कोहली यांच्या मार्फत. आणि 50 धावांचा पाठलाग पूर्ण केलेला आहे. अर्धषटक झटकावलेला आहे आकाश रिपड यांच्या मार्फत. सुंदर अशी फलंदाजी आकाश रिपड. बॅट दाखवायचे सर्व प्रेक्षकांना टाळ्या झाल्या पाहिजे जर आकाशची तुम्हाला पाळी आवडली असेल तर. सुंदर अशी फलंदाजी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक म्हणावं लागेल आकाशाचं. संख्या 79 धावसंख्या झाली. नोचा इशारा होता. फ्रीडचा इशारा. दोन धावांची गरज आहे. चांगलाचा फटका पाहायला भेटत. पुन्हा एकदा आकाश आणि विजयी षटकार म्हणजे चोकोबार षटकार आपल्याला पाहायला भेटला. या सामन्यामध्ये विजयी झालाय तो म्हणजे प्रिन्स 11 कासरवडवली संघ. कमोन डीजे. धन्यवाद डीजे. याच्यानंतर होणारा सामना पातवाडी मड विरुद्ध प्रिन्स 11 कासरवडवली. सुंदर असा सामना. एका हाती खेळलेला हा सामना. आकाश रिपड या सामन्यातील सामनावीर ठरतोय. एक्सलंट बॅटिंग. सुपर